हॅलो फ्रेंड्स, ड्रीलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ड्रेसची इथे कटिंग बघणार आहोत, ज्याची शिलाई तुम्ही आरामाने इथे आपण 400 रुपये घेऊ शकतो. इथे मी कापड घेतला आहे. डायरेक्टली आपण जी कटिंग इथे आपण इथे बघा, कॉटनचा जाड कपडा आहे, तर डायरेक्ट आपण याला अस्तर न लावता आपण कटिंग कापडावरती करूया. तर बघा, आधी आपल्याला टॉपचा पार्ट कट करायचा. तर यासाठी आपण काय करणार आहोत, साधारण एक अर्धा मीटरचा कपडा इथून आपण वेगळा करून घेऊया. तर इथे बघा, उंचीनुसार मला टॉपला जेवढा कापड हवा आहे त्यानुसार मी याला कट करून घेतला आहे. आणि याची ही डबल आणि त्यानंतर 4 डबल घडी आपण 4 कपडा त्याला फोल्ड करायचं आहे. बंद बाजू मी माझ्याकडून ठेवून घेतली. त्यानंतर आता बघा, उंचीचं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे, ही आपली बंद बाजू आहे. जेवढी आपल्याला टॉपची उंची हवी आहे, खाली घेरा मग आपण मॅच करूया. तर मला तयार इथे 13 इंच हवी आहे. मी 14 इंचचा कपडा इथे कट करून घेतला आहे. आता बघा, शोल्डरचं मेन मेजरमेंट जे नवीन शिकतात स्पेशली त्यांच्यासाठी सांगेन की आपल्याला कसं घ्यायचं आहे. जर पाठीमागून पूर्ण आपला बंद गळा असेल तर आपल्याला शोल्डरचा निमा पार्ट टाकायचा आहे. तर इथे बघा, 15 इंचाचं शोल्डर आहे, तर मी इथे 7.5 याचा निमा पार्ट टाकते. मुंड्याची जी उंची आहे ती आपण इथे 7.5 इंचावरती घेतो आहे, अर्धा इंच आत. आणि चेस्टचा चौथा पार्ट बघा, इथे 36 इंचाचा चेस्ट घेर आहे, 9 वरती आपण याचा चौथा पार्ट घेऊया. इथून पुढे 1.5 इंचची मार्जिन. आणि बघा, आता पाठीमागची जी गोलाई आहे ती आपल्याला द्यायची 1.5 इंचावरती आणि पुढची जी गोलाई आहे ती द्यायची आपल्याला 1 इंचावरती. हे दोघे जे पॉईंट आहेत ते आपण आतल्या हाताने मॅच करू. आता कमरेचं मेजरमेंट टाकायचं आहे. 32 इंचाचा आपला कमर घेर आहे, तर 8 याचा चौथा पार्ट, इथून पुढे 2 इंचची मार्जिन. आता इथे बघा, गळ्याचा आकार, गळा घेर आपण इथे 3 इंचावरती घेतोय. पाठीमागे आपल्याला हलकीशी 1.5 इंचाची गोलाई घ्यायची आणि पुढचा जो नेक असणार आहे तो आपला इथे 6 इंच रेडी आपला 5.5 येईल. इथे एक बॉक्स बनवून घेऊया आणि या पद्धतीने याला ट्रायंगल शेपमध्ये याला आपण आकार देतो या पद्धतीने. तर बघा, आता एक्स्ट्रावाला पार्ट जो आहे तो आधी आपण कट करून घेऊया. आता इथून हा जो आपला पाठीमागचा पार्ट आहे याला आपण कट करून घेऊया. आता यात बघा, एक जो पार्ट आहे तो मी इथे मधला पाठीमागचा पार्ट आपला रेडी. आता फ्रंट पार्टमध्ये आपल्याला आणि हा जो आपला गोलाईवाला पार्ट आहे हा अर्धा इंच आत. तो फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट आपला इथे कट आहे. आता आपण स्लीव कट करून घेऊया आणि मग खाली जो घेरा आहे तो मी तुम्हाला प्लेट्स लावून दाखवते. तर इथे आपल्याला स्लीव कट करायची, त्यासाठी मी इथे उंचीनुसार कपडा आपण कट केला. याला आपल्याला 4 कपडामध्ये घडी घालायची. तर ही आपली हा आपला डबल फोल्ड आणि त्यानंतर 4 कपडा त्याची आपण घडी घालू. आता इथे बघा, आपण 4 कपड्यात घडी घातली, बंद बाजूने माझ्याकडून ठेवून घेतली आणि जेवढी आपल्याला स्लीव हवी आहे त्यात आपण बघा, आता इथे मला तयार लेंथ हवी आहे 13 इंच आपल्याला रेडी हवी आहे. मी 2 इंच एक्स्ट्रा घेते कारण आपण यातच पट्टी फोल्ड करायची. बॉटम बघा, इथे आहे आपला 10 इंचाचा, तर आपण 5 याचा निमा पार्ट टाकूया. इथून पुढे 1.5 इंचची मार्जिन. आता वरती याच पॉईंटला पाकीतलं मेजरमेंट टाकायचं. ते कसं, एक 3 इंचावरती चेस्टचा चौथा पार्ट 9 आणि इथून 1.5 इंचची मार्जिन. आता आपल्याला इथे गोलाई घ्यायची आहे. तर इथे बघा, आपण आता इथे कट करून घेऊ. लॉंग स्लीव आपण इथे नॉर्मल
ड्रॉ केली आहे, या पद्धतीने आपण कट करून घेऊ. आता हिला फ्रंटची गोलाई जेव्हा आपण स्टिच करू तर ती आपल्याला सोपी जाते या पद्धतीने. तर आपण लॉंग स्लीव इथे कट केली आहे, स्लीव कट झाली आपल्या इथे. आता आपण बघ खालचा घेरा येतो कसा मॅच करायचा हे आपण पटकन आपण इथे लावून बघूया. आता इथे बघा हा मी टॉपचा पार्ट ठेवला आहे आणि खाली जेवढा कपडा होता तो ठेवला आहे. आता उंचीनुसार याला आपल्याला कट करून घ्यायचं. तुम्हाला ड्रेसची लेंथ जेवढी हवी आहे तेवढं आपण याला आता बघा मेजरमेंट घेऊया या स्ट्रेट पॉईंटपासून वरती. आता इथे बघा तयार लेंथ आपल्याला इथे हवी आहे 50 इंच रेडी हवी. तर खाली जो एक्स्ट्रा कपडा आहे त्याला सरळ पट्टी आपण कट करून घेणार आहोत. पट्टी कट केल्यानंतर 1 इंच एक्स्ट्रा घ्या, जेणेकरून अर्धा इंच आपल्या इथे प्लेट्स लावण्यात जातील आणि खाली तुम्हाला पट्टी फोल्ड करायला होईल. या हिशोबाने आपल्याला एक्स्ट्रा इथे घ्यायचं आहे. आता इथे बघा हे झाल्यानंतर नॉर्मली आपण प्लेट्स मोठ्या घेतो तो एक प्रकारे. आता इथे मी तुम्हाला एक नवीन सांगेन की आपण इथे अगदी किंचित या पद्धतीने नुसतं बारीक बारीक इथे आपल्याला या पद्धतीने अखंड घेर आपला भरपूर येईल ड्रेसचा. फक्त या पद्धतीने आपल्याला किंचित स्टिच करायचं आहे बारीक. पूर्ण ड्रेसला घेर आपला जेवढा आपला कापड आहे तेवढं मी इथे या पद्धतीने प्लेट्स लावणार आहे आणि अखंड घेर आपण ड्रेसचा रेडी करणार आहोत. आपण याला स्टिच करून घेऊया. तर या पॉईंटला बघा आपल्याला प्लेट्स कशा बारीक अगदी फक्त बारीक बारीक आपण इथे पूर्ण जो आपला घेर आहे त्याचा पूर्ण वापर व्हायला पाहिजे. 3 मीटर कपडा आहे तर आपण याला पूर्ण बारीक बारीक इथे या पद्धतीने स्टिच करू. अगदी जवळजवळ आपल्याला या पद्धतीने इथे पूर्ण प्लेट्स लावून घ्यायचे.